येत्या काही दिवसात लोकसभा मतदारसंघाची निवडणूक जाहीर होणार आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार म्हणून किरण उर्फ भैया सामंत हे इच्छुक असून लोकसभेच्या रिंगणात उतरण्यासाठी त्यांनी जोरदार तयारी देखील सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर कोकणचे वजनदार नेते म्हणून ओळख असलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची किरण सामंत यांनी आज रत्नागिरीत भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. भारतीय जनता पार्टीनं या लोकसभा मतदारसंघावर दावा केला असून नारायण राणे यांच्या नावाची चर्चा सुरू असताना किरण सामंत यांनी राणेंची भेट घेऊन त्यांचे घेतलेले आशीर्वाद चर्चेचा विषय ठरलाय. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात आहे. इथले शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची साथ दिली असून आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये विनायक राऊत यांच्या विरोधात शिवसेनेचाच उमेदवार उभा करण्याच्या दृष्टीनं शिंदे यांच्या शिवसेनेकडून प्रयत्न सुरू आहेत. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे इथून लोकसभेसाठी इच्छुक आहेत. या दृष्टीनं त्यांनी मोर्चे बांधणी देखील सुरू केली आहे. मात्र या मतदारसंघातील भाजपा कार्यकर्त्यांनी इथून भाजपचाच उमेदवार उतरवण्याची मागणी केली आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सुद्धा या मतदारसंघात भाजपचाच उमेदवार असेल असं वक्तव्य केलं होतं. नारायण राणे यांची राज्यसभेची टर्म संपत असून भाजपा पक्षश्रेष्ठींनी अद्याप त्यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर केलेली नाही. त्यामुळे नारायण राणे हेच इथून भाजपचे लोकसभा उमेदवार असतील अशी चर्चा आहे. राणेंच्या व्यतिरिक्त माजी आमदार प्रमोद जठार, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची नावं देखील चर्चेत आहेत. या पार्श्वभूमीवर किरण सामंत यांनी नारायण राणे यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतल्यानं उद्या नारायण राणे इथून उमेदवार नसले तर त्यांचा आशीर्वाद नेमका कोणाला मिळणार हे पाहणं औत्सुक्याचं राहणार आहे. कुणाल मांजरेकर, कोकण मिरर, सिंधुदुर्ग.